नमस्कार मंडळी, पावसाचं सीझन सुरू झालंय ना. छानपैकी तिखट छान खायला पाहिजे ना. आता तळलेलं गरम गरम. कशा आहात तुम्ही? व्यवस्थित असाल? आज आपण कारळ्याची चटणी बनवणार आहोत. आता भाजीचा थोडा प्रॉब्लेमच येतो ना पावसातून. एक भाजी आणि ही चटणी भाकरी बरोबर, चपाती बरोबर घ्यायची. तर हे बघा कारळे असतात नाही. पूर्वीच्या काळी बघा लग्नामध्ये एक मोठा मटका भरून पण ती चटणी करून ठेवली जायची पाहुण्यांना. भाकरी, पिठलं आणि ही चटणी. तर अशी ही, आणि ही खूप औषधी आहे. कॅल्शियम, प्रोटीन आणि फायबरने परिपूर्ण आहे. तर रोज 1 चमचा तरीही जेवणाबरोबर घेत चला. त्यासाठी साहित्य बघा. हे मी 200 ग्राम कारळे घेतले. काळे तीळ पण म्हणतात त्याला. आणि हे जास्त तिखट नको करायला म्हणून लाल मिरची. अख्ख्या मिरच्या दळायला वेळ जातो. आणि हा बऱ्यापैकी लसूण. नंतर 1 मोठा चमचा जिरं आणि एक थोडंसं 1 छोटी वाटी खोबरं घेतलं आणि तीळ घेतलेत. आणि आपलं मीठ, एवढंच साहित्य लागतं मैत्रिणींनो. चला तर आता हे आपण भाजून घेऊयात. थोडंसं गरम करून घ्यायचं. आता आपण तीळ थोडे गरम व्हायला लावले. त्याबरोबरच जिरं पण गरम व्हायला टाका. ते थोडंसं त्याच टेम्परेचरला ते गरम होऊन येईल. तीळ आणि जिरं, मॉइश्चर निघून जाईल ना त्यातलं. तीळ काही जास्त गरम नको करायला, तेल सुटेल त्याला. आता आपण लसूण गरम करून घेऊया. बघा, लसूण पण गरम केलं पाहिजे ना. थोडासा गरम करायचा, म्हणजे आपण हे टिकवतोय ना 8-15 दिवस, महिनाभर वगैरे, खाण्यावर डिपेंड. तुम्ही लवकर संपवली तर संपून जाईल. आता आपण तीळ परतून, सॉरी तीळ नाही, कारळे. हे जवस पण आपल्याला थोडे भरडच करून घ्यायचे. बघा, जवसाची पण अशी भरड, अशी आपण थोडीशी खालीवर करून घ्या. मिक्सरच्या भांड्यात घेतलं तरी चालेल. आणखी थोडंसं फिरवूया. अखंड जवस आहेत ना त्यात. आता आपण काय करूया, ही जी लाल मिरची आहे की नाही, लाल काश्मीरी मिर्च, ती पण ह्यामध्येच मिक्स करून घेऊया. आणि मीठ तर क्वांटिटीप्रमाणे, म्हणजे 2 चमचे तरी लागणारच, नाही का. आता हे आपण मिक्स करूया. आता आपण सगळ्यांनो, जी मैत्रिणींनो, तर बघा ही आपली अशी आता ही काळ्या तिळाची चटणी तयार आहे. असं
कढीपत्ता मी असंच गार्निशिंगसाठी लावला आहे म्हणून. तर तुम्ही हे नक्की करून बघा, खूप छान आहे आणि पौष्टिक, आयर्नयुक्त आहे, प्रोटीन आहे त्यामध्ये. आणि रोज जेवणावर तिखट तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे टाका. लाल तिखट हे आपलं काश्मीरी मिर्च मी थोडं कमीच टाकलं मग. आणि मी थोडेसे सफेद तीळ टाकलेत ना बघा, ते मध्ये मध्ये डोकावत आहेत ना, मग जरा छान वाटतं. तर बघा कशी वाटली कारळ्याची चटणी. खूप छान आहे ही रेसिपी, सगळ्यात सोपी आणि चांगली. करून बघा तुम्ही. ठीक आहे सगळ्यांना, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.